तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्ग असं आरक्षण पडलेलं आहे। यामध्ये मग महापौर कोण होणार? सर्वसाधारण महिलेचं आरक्षण असल्यामुळे आता महिला नवी मुंबईची महापौर होणार आहे। आता नावात चर्चा सुरू झाली। मग कुणाला लॉटरी मिळणार? नाईक कुणाची लॉटरी काढणार? चर्चा नवी मुंबईच्या राजकारणात सुरू झाली आहे। मूळ मुद्दा आहे की मग 3-4 नावं समोर येत आहेत। मग नाईक यांना लॉटरी देत आहेत का, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। नेत्रा शेळके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। माधुरी सुतार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। वैष्णवी नाईक यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली। या तिघांप्रमुख ह्या 3 सध्या स्पर्धेमध्ये आहेत महापौर पदाच्या रांगेमध्ये। मग या तिघांपैकी कुणाला लॉटरी मिळते का, किंवा गणेश नाईक आगामी काळामधलं एक नवीन समीकरण काय काढतायत का, किंवा अन्य कुणाला लॉटरी निघते का महापौर पदाची? अनोख्या पद्धतीने जातीय समीकरण किंवा नवी मुंबईच्या राजकारणापुढे भविष्यामध्ये काय नवीन डावपेच गणेश नाईकांना आखायचे आहेत का, याचंही गणितामध्ये बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील। परंतु महापौर हा नवी मुंबईच्या प्रश्नांसाठी काम करणारा अपेक्षित आहे। मूळ मुद्दा असा आहे, फोन उचलणारे महापौर असले पाहिजे, वेळेत येणारे महापौर असले पाहिजे। सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये महापौर आवश्यक आहे। नवी मुंबईच्या राजकारणामध्ये केवळ काही महापौर केवळ येतील जातील, पण विकासाच्या मुद्द्यांवर, महिलांच्या प्रश्नांवर अभ्यास करणारे महापौर नवी मुंबईच्या राजकारणामध्ये अपेक्षित आहेत। मग तसे महापौर गणेश नाईक कुणाला लॉटरी काढतायत का, किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनाच लॉटरी काढून देत आहेत का, हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणामध्ये 1-2 दिवसामध्ये आपल्याला समजेल अखेर नाईकांची लॉटरी कुणाला मिळाली। सगळे दिग्गज नेते लॉबिंग आहेत, चर्चा करतायत, आम्हाला महापौर व्हायचं आहे, पण लॉटरी कुणाला लागणार याचंही मंथन नवी मुंबईच्या राजकारणामध्ये सुरू झालेलं आहे। त्यामुळे हे 3 नावं आहेत। त्यामुळे त्याच्या पलीकडचा विचार गणेश नाईक करतील असंही काहींना वाटतं। मूळ मुद्दा असा आहे नवी मुंबईच्या राजकारणावर, त्यामुळे महिलांनाही संधी मिळणार आहे। त्यामुळे नवी मुंबईच्या महिलांचं नगरसेवक प्रमाणसुद्धा 57 ते 58 इतके नगरसेवक जात आहे। त्यामुळे महिलांच्या प्रश्नांवर आता महिला महापौर होतील आणि महिलांचे प्रश्न नवी मुंबईत सुटतील अशा आशा बाळगायला काय हरकत नाही। मूळ मुद्दा असा आहे, नवी मुंबईच्या राजकारणामध्ये आता लॉटरी कुणाला मिळते हे पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।